हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपला मेहंदी क्लासचा 26वा दिवस आहे. 25 दिवस आपण इथे कंप्लीट केलेले आहेत. आजचा 26वा दिवस. यामध्ये आपण थोडेसे वेगळे पॅटर्न्स राहिलेले घेणार आहोत. त्यामध्ये आपला गणपती आहे, त्यानंतर आपला ढोल टाईप आहे, त्यानंतर एक शेहनाई टाईप आहेत. हे 2-3 पॅटर्न राहिलेले आहेत, ते आपण आपल्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा नक्कीच क्लिक करा. चला तर मग हे कुठले प्रकार आणि कसे काढायचे हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर आज आपला हा 30 दिवसांचा फ्री मेहंदी क्लास, दिवस 26वा मराठी बेसिक मेहंदी क्लास. त्यामध्ये आज आपण तबला, गणपती, शेहनाई, ढोल हे प्रकार आज इथे बघणार आहोत. हे पॅटर्न थोडेसे हार्ड आहेत, तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला जर मेहंदीचा कोन परफेक्ट येणार नाही तर काय करायचं, एक पेन्सिल इथे घ्यायची आहे. मी तुम्हाला इथे आधी पेन्सिलने हलकंसं असं ड्रॉ करून दाखवत आहे, कारण डिझाईन आपली थोडीशी हार्ड असल्यामुळे कुणालाच पटकन जमणार नाही. मला त्याची प्रॅक्टिस आहे, पण मी हे तुमच्यासाठी इथे पेन्सिलने ड्रॉ करून दाखवत आहे, कारण मेहंदीने लगेचच तुम्हाला याची शेप जमणार नाही. त्यासाठी तर काय केलं आहे मी इथे बघा, सुरुवातीला छोटासा इथे सर्कल घेतला आहे. त्या सर्कलमध्ये इथे मी आपला गणपतीचा फेस इथे मी ड्रॉ केलेला आहे, आणि त्याखाली असाच ह्या पद्धतीचा असा छोटासा आपल्याला गणपतीचा पोट काढायचा आहे, आणि खालीच त्याचे आपल्याला पाय घ्यायचे आहेत. झाला ना आकार. म्हणजे हे का काढलं आहे की तुम्हाला डायरेक्ट कोन घेऊन तुम्हाला प्रॅक्टिस जमणार नाही. त्यासाठीच मी इथे तुम्हाला पेन्सिलचा उपयोग करून दाखवलेला आहे. आणि आपण हे जे आता ड्रॉ केलेलं आहे त्यावरती मेहंदीच्या कोनने आपल्याला त्याला डार्क करून पूर्ण फिलिंग करायचं आहे. तुम्हाला सुरुवातीला मेहंदीने इथे गणपती ड्रॉ करता येणार नाही, त्यासाठीच ही एक आयडिया म्हणून मी तुम्हाला इथे आधी पेन्सिलने ड्रॉ करून दाखवलं आहे. आणि आता यालाच आपल्याला इथे मेहंदीने इथे पूर्ण डिझाईन आपल्याला कवर करायची आहे. त्यासाठी काय करायचं, सुरुवातीला हलक्या हलक्या हाताने अशा पद्धतीचा पूर्ण व्यवस्थित शेप सुरुवातीला काढून घ्यायचा आहे, जो आपला गणपतीचा फेसचा आहे तो ह्या प्रकारे. आणि त्यानंतर त्यामध्ये आपले जे काय पार्ट्स असतील, त्याचे आईज नोजचा जो काय भाग असेल तो तिथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. जेवढं पण आधी आपण इथे पेन्सिलने ड्रॉ केलेलं आहे त्याला परफेक्ट असं मेहंदीने आपल्याला व्यवस्थित कॉर्नर टू कॉर्नर जे काय असेल ते परफेक्ट फिलिंग करून घ्यायचं आहे. कारण काय होतं आहे की तुम्हाला डायरेक्ट इथे प्रॅक्टिस जर नसेल तर हे असे शेप मेहंदीने आपल्याला काढता येणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला एक आयडिया म्हणून इथे पेन्सिलचा वापर करून दाखवलेला आहे, की जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित कुठलाही शेप येणार नाही तोपर्यंत तुम्ही पेन्सिलचा वापर करा, कारण चुकलंही तर ते तुम्हाला रफ करता येईल. एवढेच काढलेलं आहे तर भारी डिझाईन दिसत आहे ना, खूप छान दिसते. आता जो आपण गणपती काढलेला आहे आणि त्याच्या आउट साईडने जे आपण सर्कल घेतलं होतं त्याच सर्कलला इथे आपल्याला व्यवस्थित मेहंदीने सुद्धा बॉर्डर त्याची जी आहे ती आपल्याला डार्क करून घ्यायची आहे. कारण आपण हे एका फ्लावर पॅटर्नमध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे त्याला तो एक लुक येईल. फक्त जर गणपती काढून ठेवला तर तो एवढा काय भारी दिसणार नाही मेहंदीमध्ये. त्यामुळेच हा पॅटर्न मी तुम्हाला इथे आवर्जून दाखवला आहे, की जर तुम्हाला गणपती काढायचा असेल तर एकतर पानाचा आकार घेऊ शकता, त्या पानाच्या आकारमध्ये गणपती येऊ शकतो, किंवा मंडाला टाईपमध्ये सुद्धा आपण मिडलचा जो सर्कल पार्ट असतो त्या पार्टमध्ये सुद्धा आपण गणपती घेऊ शकतो. खूप भारी वाटते. अशाच पद्धतीचा इथे आता आपला हा एक पॅटर्न पूर्ण झालेला आहे. दुसरा आता इथे मी तुम्हाला ओममध्ये सुद्धा कसा गणपती काढायचा, जो आपण ओम वगैरे काढतो ना त्यामध्ये सुद्धा गणपती कसा काढायचा हे सुद्धा मी इथे दाखवणार आहे. यासाठी सुद्धा आपल्याला सुरुवातीला पेन्सिलचाच उपयोग करायचा आहे, कारण
मेहंदीनेच जमणार नाही, त्यामुळे मला तर प्रॅक्टिस आहे, पण मी हे तुमच्यासाठी दाखवत आहे. कारण तुम्ही जर बिगनर असाल तर तुम्हाला पटकन मेहंदीने ह्याचा शेप काढता येणार नाही. त्यासाठीच मी तुम्हाला इथे सुरुवातीला सांगितलं की हे शेप थोडेसे हार्ड आहेत, त्यासाठी आपल्याला सुरुवातीचा भाग जो आहे तो आपण पेन्सिलने कवर करून घेऊया. एक आयडिया येईल आणि त्यानंतर तुम्ही त्याला मेहंदीने डार्क करून घ्या. कारण काय होतंय की प्रॅक्टिस नसल्यामुळे पटकन जमणार नाही. परत चुकलं तर तिथे आपल्याला रफही करता येणार नाही, कारण पेज आपला खराब होईल ना. त्यासाठीच मी इथे तुम्हाला पेन्सिलचा उपयोग करून दाखवलेला आहे. बघा, ह्या पद्धतीचा आपण सुरुवातीला इथे ओम काढून घेतलेला आहे आणि ओममध्येच आपण त्याला गणपतीचा फेस दिलेला आहे. त्यानंतर त्याला आउटलाईनसुद्धा आपण काढून घेतलेली आहे ह्या पद्धतीची. ही सुद्धा डिझाईन खूप छान दिसते, खूप भारी आहे. कारण गणपतीचे मी इथे तुम्हाला 3 पॅटर्न तरी दाखवणार आहे, कारण हे खूप सुंदर आहेत, सोपे आहेत. कुठल्याही मेहंदीमध्ये तुम्ही हा पोर्शन घेऊ शकता. ज्यावेळेस तुम्ही ब्रायडलची वगैरे मेहंदी काढणार असाल तर तुम्ही गणपती वगैरे तर तुम्ही घेताच, त्यामुळे हा पॅटर्न मी इथे तुम्हाला दिलेला आहे. काय केलं आपण, गणपतीचा जो फेस काढलाय तिथे आईस काढले, आईच्या खाली छोटासा डॉट देऊन जे छोटे छोटे डॉट काढलेत ना, ती एक नथ झालेली आहे. कारण तो पॅटर्न खूप भारी वाटत होता म्हणून मी तिथे तो सिलेक्ट केलेला आहे. आणि काय वरती जे आपल्या 2 लाईन मारलेल्या आहेत आपण डबल, तिथे पूर्ण व्यवस्थित मेहंदी फिलिंग करायची आहे. कारण हा ओम दिसायला हवा. आणि खालचा जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला छोटे छोटे पार्ट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स भरायचे आहेत. थोडंसं बारीक काम आहे, पण खूप छान दिसते. ज्यावेळेस आपली डिझाईन पूर्ण होईल त्यावेळेस खूप भारी दिसणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण पार्ट्स आपण छोट्या छोट्या डिझाईनमध्ये कव्हर केलेले आहेत. आणि खालचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला इथे पूर्ण मेहंदीने फिलअप करायचा आहे. त्यानंतर जो ओमचा मिडल पार्ट असतो तो सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने झाला ना आपला ओममध्ये सुद्धा गणपती. खूप भारी आहे, खूप सुंदर दिसते. आणि ह्या लाईनला सुद्धा आपल्याला छोटे छोटे हम्स काढून घ्यायचे आहेत. गणपतीचा पॅटर्न हा किती भारी दिसते बघा. 2 पॅटर्न आपण आता इथे बघितलेले आहेत. तिसरा सुद्धा आपण एक पॅटर्न तुम्हाला मी दाखवते, तो सुद्धा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि हे पॅटर्न दाखवण्याचं कारण एकच आहे की गणपती काढायची इच्छा असेल तर तुम्हाला अवघड जाऊ नये. सर्वात सोपे असेच 3 पार्ट मी सिलेक्ट करून तुम्हाला दाखवलेले आहे. हा तिसरा पार्ट तर खूप सोपा आहे, सहज कुणालाही जमेल. आपण इथे सर्वात आधी काय केलं आहे की मी इथे पेन्सिलने हलकासा असं एक कैरीचा जो भाग आहे तो तुम्हाला काढून दाखवलेला आहे, जो आपण सुरुवातीला शेप पॅटर्नमध्ये बघितलेला आहे. आणि त्यामध्ये आता आपण इथे गणपती काढणार आहोत. कारण गणपती कुठल्याही पॅटर्नमध्ये काढता आला पाहिजेत. एक तर मी ओमचा दाखवला, एक फ्लावरमध्ये दाखवला, एक तुम्ही पानाचा शेप घेऊ शकता किंवा पिकॉक शेप घेऊ शकता. कुठल्या पण शेपमध्ये गणपतीचा हा अशा पद्धतीचा पॅटर्न येऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला हे 3 इथे सहज आणि सोपे जे आहेत ते इथे दाखवलेले आहेत. याला सुद्धा मी तुम्हाला पेन्सिलनेच सुरुवातीला हलकंसं ड्रॉ करून दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर आपण याला मेहंदी कोणने फिलिंग करून घेऊया. कारण हा थोडासा सेप बिगनरसाठी थोडासा हार्ड आहे, त्यामुळे मी इथे पेन्सिलचाच उपयोग केलेला आहे. आता बघा, ह्या पद्धतीचा आपण जो आउटलाईनचा जो भाग आहे तो इथे मेहंदीने सर्वात आधी कव्हर करायचा आहे आणि त्यानंतर गणपती आपल्याला इथे फिलिंग करायचा आहे. खूप सुंदर डिझाईन आहे. ज्यावेळेस पूर्ण करतो त्यावेळेस खूप भारी दिसते. कारण मी 2-3 वेळेस तरी हा पॅटर्न ट्राय केला होता, त्यामुळे मला माहिती आहे की ही डिझाईन खूप भारी आणि सिंपलमध्ये असल्यामुळे तर खूप छान दिसते.
बघा सिंपलमध्येच काढलेला आहे, पण किती छान दिसते. त्याला आतमध्ये आता आपल्याला शेडिंग करायची आहे. यामध्ये वेगळ्या पॅटर्नचं काही डिझाईन नाही, एक शेडिंग आणि छोटेसे डॉट टाईपमध्ये येणार आहे. पण ही सुद्धा डिझाईन ज्यावेळेस आपण ब्रायडलच्या हातावरती काढू त्यावेळेस हा पॅटर्न खूप छान आणि उठून दिसते. बघा अशा प्रकारे हा सुद्धा आपला गणपती इथे कव्हर केलेला आहे. आणि ही सर्वात सोपी पद्धत आहे, कारण 3D HD म्हटलं तर तेवढं पटकन बिगनर्ससाठी तर येणार नाही. त्यामुळे तुम्हाला मी हे सिंपल आणि अतिशय सोपे ह्याच टॉपिकमधले तुम्हाला हे 3 गणपती मी इथे काढून दाखवलेले आहेत. खूप सोपी डिझाईन आहे, फक्त प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला 100% ह्या डिझाईन येणार. इथे आपण ह्या 3 डिझाईन कव्हर केलेल्या आहेत. त्यानंतर आपण खाली तबला, शहनाई आणि ढोल हे सुद्धा पॅटर्न घेणार आहोत. आता हे 3 पॅटर्न तर इथे कव्हर झालेले आहे. एक फुलांमध्ये गणपती, एक ओममध्ये आणि एक शेपमध्ये. अशा प्रकारचे 3 गणपतीचे पॅटर्न आपले झालेले आहेत. खाली आता आपण इथे तबला घेऊया. तबला सुद्धा काढणं खूप गरजेचं आहे, कारण बेसिक कोर्स म्हटलं तर ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये येतातच. तबला, शहनाई त्यामुळे हे सुद्धा शिकणं खूप महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याचशा डिझाईनमध्ये तबलाचा पॅटर्न येतो. त्यामुळे हा कसा काढायचा आहे हे सुद्धा आपण बघूया. अशा प्रकारे इथे सेमी सर्कल जे हाफमध्ये आपण घेतो ते घेतलेलं आहे. थोडक्यात ओव्हल शेपमध्ये हा झालेला आहे. आणि खाली एका हंड्याचा किंवा भांड्याचा आकार तिथे दिलेला आहे. हे बारीक सांगण्याची गोष्ट अशीच आहे की प्रत्येक गोष्टीला काय म्हणतात किंवा ते कुठल्या नावाने आपण हे करतो, यासाठीच मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला सांगते. त्यानंतर याला सरळ रेषा नाही घ्यायच्या. आपण जो हा तबला घेतलेला आहे याला सर्कल म्हणजे हाफ सर्कलमध्येच लाईन्स काढायच्या आहेत, कारण सरळ घेतला तर त्याचा आकार तेवढा उठून दिसणार नाही. त्यामुळे तुम्हाला मी इथे हाफ सर्कलमध्ये थोड्याशा तिरक्या लाईनमध्ये घेतलेला आहे. आणि याची ज्यावेळेस आपण फिलिंग करतो ना त्यावेळेस खूप भारी दिसतं. एक बॉक्स सोडून एका बॉक्समध्ये फिलिंग करायची आहे. एक बॉक्स फिलिंग केला की एक सोडायचा, तिसऱ्यामध्ये फिलिंग करायचा, चौथा सोडायचा आणि 5व्या बॉक्समध्ये फिलिंग करायचा. अशा पद्धतीचा इथे पूर्ण फिलिंग वर्क आहे चेक्स पॅटर्नमध्ये, पण खूप भारी आणि छान दिसतात. अशा टाईपमध्ये हा इथे एक तबला झालेला आहे. त्याचबरोबर आपण जो त्यालाच एक जॉईंट असतो, कारण तबला तर एक आपण घेणार नाहीत ना, दोन्ही त्याला सोबतच असतात. त्यामुळे 2 पॅटर्न आपण इथे बघणार आहोत सेम अशाच पद्धतीचा. आता हे तबल्याचे 2 पॅटर्न आपले इथे कव्हर झालेले आहेत. त्यानंतर आपण इथे शहनाई काढूया, कारण शहनाईचा सुद्धा मेहंदीमध्ये खूप डिमांड आहे. कारण बेसिक पार्ट्स म्हटलं तर त्यामध्ये हे सर्व प्रकार येतातच. त्यामुळे सुरुवातीलाच आपण हे पॅटर्न घेतले की आपल्याला मेहंदी काढायला काहीच अवघड जाणार नाही, कारण लग्न समारंभामध्ये तबला, शहनाई, त्यानंतर गणपती, कलश हे सर्व पॅटर्न येतात. पण आज मी तुम्हाला इथे हे 5च प्रकार दाखवणार आहे. अशा प्रकारची इथे शहनाई काढून घ्यायची आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला डिझाईन भरायची आहे, कारण बिना डिझाईनची शहनाई तर अजिबात भारी दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला शहनाईला सुद्धा डिझाईनने कव्हर करायचं आहे. अशा पद्धतीची ही शहनाई आपली इथे एक तयार झालेली आहे. हा एक पॅटर्न दाखवलेला आहे. आता त्यालाच अनुसरून आपण एक दुसरा पॅटर्न घेऊया. पण आधी याला आपण आउटलाईन वगैरे काढून घेऊया, कारण
आउटलाईन शिवाय ते भारी दिसणार नाही. आता हा दुसरा पॅटर्न जो अपोजिटमध्ये आहे, पण हा सुद्धा खूप भारी आणि छान दिसतोय. याला सुद्धा फिलिंग करायचं आहे. अशा पद्धतीचे आपले हे 2 शेणाई इथे तयार झालेले आहेत. आता यानंतर आपण ढोल बघणार आहोत. ढोलचा सुद्धा खूप सोपा प्रकार आहे आणि खूप सहज कुणालाही काढता येईल. कितीही बिगनर असू द्या, कुठलाही बिगनर असू द्या की ज्याला मेहंदीचं काहीच नॉलेज नसेल, त्याला सुद्धा हे सर्व प्रकार येतील. एवढ्या स्पेसिफिक पद्धतीने मी तुम्हाला इथे मराठीमध्येच सांगितलेलं आहे. ह्या टाईपमध्ये आपण हाफ सेमी सर्कलमध्ये लाईन्स घ्यायच्या आहेत आणि त्याला मिडलमध्ये सुद्धा आपल्याला हाफ सर्कल करूनच 2 लाईन्स घ्यायच्या आहेत. म्हणजे एक ढोलचा आकार इथे तयार होईल अशा पद्धतीचा. खूप सोपं आहे, अवघड काहीच नाही आहे. फक्त प्रॅक्टिस करा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठला शेप हा सहज जमणार नाही. त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. जरी तुम्हाला मेहंदीच्या कुठलाही शेप काढण्यात प्रॉब्लेम होत असेल तर मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलेले आहे की पेन्सिलचा उपयोग करा, मार्कर पेनचा सुद्धा उपयोग करा. कारण पेन्सिलचा जर उपयोग केला तर तुमची थोडीशी जरी डिझाईन चुकली तर तुम्ही तिला रफ करून व्यवस्थित करू शकता. पण मेहंदीने जर डिझाईन चुकली तर रफ करता येणार नाही. त्यासाठी सांगते की पेन्सिलचा वापर करा प्रॅक्टिस करेपर्यंत. जोपर्यंत तुमचा हात व्यवस्थित फिरत नाही तोपर्यंत पेन्सिलचा वापर करा आणि परफेक्ट हात झाला की मग मेहंदीचा कोन हातामध्ये घ्या. ह्या डिझाईनमध्ये अशा मिडलमध्ये एक नाव जे तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला दुसरी कुठली डिझाईन टाकायची असेल तर, कारण डिझाईन आपण खूप साऱ्या सुरुवातीपासून मी दाखवलेले आहेत. यामध्ये तुम्हाला जी डिझाईन आवडत असेल हा सुद्धा प्रकार खूप इझी आहे. हा जो पॅटर्न आहे ना तो खूप इझी आणि सिंपल आहे. कुणालाही सहज काढता येतील. ह्याच पद्धतीचे मी सर्व शेप तुम्हाला शिकवलेले आहेत. मेहंदी काढायची आवड आहे पण मेहंदी येत नाही, त्यासाठी तुम्हाला हे सर्व पॅटर्न मी जे सोपे आहेत, जे कुणालाही सहज जमतील त्याच पद्धतीने मी इथे सांगितलेले आहे. हा जो मिडल पार्ट आहे इथे जो तुम्हाला डिझाईन आवडेल ती टाका किंवा एखादं नाव तुम्ही तिथे टाकू शकता. तर मी इथे माझ्या मुलीचं नाव टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या चॉईसने इथे एखादं नाव टाकू शकता. अशा प्रकारचा हा पॅटर्न सुद्धा आपल्या इथे तयार झालेला आहे. तर काय झालं, आपले हे जेवढे पण पॅटर्न आहेत 6 प्रकार मी आज तुम्हाला इथे दाखवलेले आहेत. गणपतीचे 3 प्रकार आणि खाली शेणाई, ढोल आणि तबला हे 3 असे 6 प्रकार मी इथे दाखवलेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आवडल्यास तर आपल्याला चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.